महायुतीला कौल मिळतो? मला वाटतं महायुतीच्या सर्व नेत्यांनी मागील 2.5 वर्षामध्ये घेतलेली मेहनत, जनतेसाठी आणलेल्या विविध योजना आणि त्या योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं आणि हा विजय हा त्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे। विशेषतः जेव्हा आम्ही सन्माननीय शिंदे साहेबांसोबत जोडले गेलो, वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांसोबत जेव्हा आम्ही गेलो, मला वाटतं हा देखील कौल आज महाराष्ट्राने दिलेला आहे की खरा शिवसैनिक कुठे आहे, खरं हिंदुत्व कुठे आहे। सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाणारं वंदनीय बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं आणि त्या विचाराचाच विजय झालेला आहे। मोठ्या मताधिक्यानं वाटचाल चाललेली आहे, मताधिक्य आपल्याला मिळत आहे, आतापर्यंतचा निकाल याच्यावर आघाडी मिळते। कुणाला श्रेय देत आहे? आणि महाराष्ट्राचे की योगीदारांचं श्रेय कुठं जाते? नाही, श्रेय सगळ्यांचं जाणार, कोणाला एकाला श्रेय देऊन चालणार नाही। महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं श्रेय आहे, सर्व शिवसैनिकांचं श्रेय आहे। विशेष म्हणून जेव्हा मतदानाच्या आदल्या दिवशी काही आमच्या मुंबईकरांना गाड्या उपलब्ध होत नव्हत्या, 5-5, 10-10 तास रस्त्यावरती उभे राहून मुंबईकर स्वतःच्या खर्चाने मुंबईकर मतदान केंद्रापर्यंत पोहोचले। 6 वाजता केंद्र बंद होणार 5:30 वाजेपर्यंत पोहोचले। 48 तास प्रवास महिलांनी, लहान मुलांना, बाळांना घेऊन त्या बसमध्ये केला आणि मला वाटतं इतकी आपुलकी, इतकं प्रेम करायची महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कुठल्या नेत्याला मिळणार असेल तेवढं मला मिळतंय। हे सगळं श्रेय त्या शिवसैनिकांचं आहे जे 10-10 तास तिथे वाट बघून रस्त्यावरती उभे राहून सकाळी 5-6 वाजता 7 वाजता जे काही माध्यम उपलब्ध होईल त्या माध्यमातून सगळे मतदान केंद्रापर्यंत पोहोचले। काही मुलं तर ट्रिपल सीटने बाईकवरती निघाली, काही ट्रेनने आले, काही रिक्षाने देखील आले। मला वाटतं हा विजय हा त्यांच्या चरणी मी आज अर्पण करतोय, त्यांच्यामुळे आज हा विजय मला बघायला मिळतो। सर्वात मोठा पक्ष भाजप दिसतोय, त्यामुळे भाजपकडून दरेकरांनी दावा केला आहे की मुख्यमंत्र्यांच्या चेहरा संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव येते। नाही, आमच्याकरता महायुतीचे मुख्यमंत्री बसणं हे गरजेचं होतं। कुठल्याही पक्षाच्या, सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं ना की आमचं मुख्यमंत्री व्हायला, कोणाला वाटणार नाही, परंतु नक्कीच हा निर्णय शेवटी श्रेष्ठ जे काही निर्णय घेतील तो निर्णय आम्ही अर्थात मान्य करणारच। भाजपचे मुख्यमंत्री होत, शिवसेनेचे होत किंवा अगदी राष्ट्रवादीचे जरी झाले तर सुद्धा आमची काही हरकत नाही। मुख्यमंत्री हे महायुतीचे असायला हवे होते, कारण शेवटी आज महाराष्ट्राला महायुतीची गरज आहे आणि आज आम्ही तिन्ही पक्षांचं जे चांगलं कोऑर्डिनेशन आहे आज निकालाच्या माध्यमातून दिसतंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।